आणि आता यानंतर आपण वळूयात महाराष्ट्रामधल्या काही महत्त्वाच्या लढतींकडे। गेल्या 24 तासांमध्ये प्रामुख्याने एक चर्चा झाली ती म्हणजे महिलांचा मतदानाचा वाढलेला टक्का आणि तो टक्का का वाढला याच्याबाबत आणि अर्थातच जे एक्झिट पोल वेगवेगळे समोर आलेले आहेत त्यामधल्या आकड्यांच्या बाबत। पण याच्या पुढे जाऊन महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये जे प्रमुख नेते किंवा ज्या महत्त्वाच्या लढती रंगतायत त्या लढतींचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे ते या सेशनमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी एक्सपर्ट्सचं पॅनलही माझ्यासोबत असणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रमुख लढती कोणत्या होत्या, ज्या लढतींकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं त्या लढती आपण बघूया। पश्चिम महाराष्ट्राचं फक्त नाही तर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेली सगळ्यात महत्त्वाची निवडणूक लोकसभेप्रमाणेच विधानसभेचीही बारामती मतदारसंघाची। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणुकीला उभे आहेत आणि त्यांना आव्हान दिलंय ते त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांनी। दोघांच्या लढतीमध्ये नेमकं काय होणार, एक्सपर्ट्सचं पॅनल आता माझ्यासोबत आहेत आणि माझे सगळे सहकारी ज्यांनी ग्राउंडवर जाऊन रिपोर्टिंग केलेलं आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। राहुल बराच काळ बारामतीमध्ये होता त्यामुळे सुरुवात मी तुझ्यापासून करते। चित्र अजित पवार सर। अजित पवार एकही मत योगेंद्र पवार यांच्या बाजूने नाहीये त्यामुळे अजित पवार यांना या मतदारसंघामध्ये निवडून येण्यासाठी फारशी अडचण होईल असं दिसत नाहीये। अजित पवार हे या मतदारसंघामधून आघाडीवर असणार हे आत्ताचं तरी चित्र आपल्याला दिसतंय। पत्रकारांचा पोल आहे त्या पोलनुसार सगळीच मतं अजित पवार यांच्या पारड्यात आहेत। आघाडी मिळते अजित पवारांना, युगेंद्र पवार यांना मात्र पिछाडी। आता मुद्दा असा आहे की अजित पवार यांना आघाडी मिळण्याची नेमकी कारणं काय आहेत। राहुल तुझ्याकडे येण्या अगोदर मी अभय सरांकडे जाते। एक जे विश्लेषण असं दिलं जाते की बारामती शहरामध्ये जवळपास 1 ते 1.25 लाख मतं आहेत आणि बारामती ग्रामीणमध्ये जवळपास 2.5 लाख मतं आहेत, 2.5-2.3 लाख मतं। ग्रामीणमध्ये युगेंद्र पवार यांचा प्रभाव जास्त पडेल असं काही जणांचं म्हणणं आहे। जर ते लक्षात घेतलं तर अजित पवारांसाठी ही काटेकी टक्कर असेल की सोपं असेल? काटेकी टक्कर म्हणण्यापेक्षा म्हणजे कुटुंबातला कलह सगळा याच्यामध्ये होता त्याच्यामुळे त्रासाची नक्कीच होती त्यांना मानसिक दृष्ट्या। एक निश्चित आहे की बारामतीमध्ये आम्ही लोकसभेच्या वेळेसही बघितलं तर साधारणतः लोकांचं असं म्हणणं होतं की तुमच्या कुटुंबात काय झालं त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाहीये। आमचा जो पॅटर्न आहे की लोकसभेला ताई विधानसभेला दादा याच्यात आम्ही बदल करणार नाही। आत्ताच्या प्रचारातही अनेक ठिकाणी अशाच रिॲक्शन येत होत्या की तो कलह बाजूला ठेवा। यावेळेस आम्ही मागच्या वेळेस आम्ही सुप्रियाताईंना मदत केली, यावेळेस आम्ही अजितदादांना मदत करणार असं साधारणतः न्यूट्रल असणारे मतदारही तसं भावना व्यक्त करत होते। त्यामुळे एका ओळीत उत्तर देताना फारशी अडचण झाली नाही। अर्थात काय राजकारणात आपण बोलू तेच नाही, मतदार काय बोलतात ते महत्वाचं असतं मतपेटीतून, पण तरी निश्चितपणे मला वाटतं की तो जो पॅटर्न आहे तो यावेळेस तरी बदलेल असं वाटत नाही। उदयतान पाठक सर। त्याप्रमाणे अजितदादांनी स्वतः पण त्यांनी त्या शेवटच्या काळामध्ये प्रचाराच्या ते लोकांना हेच सांगितलं होतं की इथे ताई आणि इकडे दादा हे समीकरण कायम ठेवा म्हणून हिंट ही दिली होती या पद्धतीची आणि तेच राहील। अजित पवारांचं बारामती करता जे काम आहे ते खूप मोठं काम आहे, विकासाची कामं खूप त्यांनी केलेली आहेत तिकडे आणि लोकांना ते पाहिजे असं दिसतंय। त्यामुळे योगेंद्र पवार हे नौके आहेत, जरी त्यांचे पुतणे म्हणजे आपल्या राजकारणात पुतण्यांचं जे काही सध्या चालू आहे तर आणखीन एक पुतणा तिथे आलेला आहे त्यामुळे ते तिथे काय फार यश मिळेल असं वाटत नाही, म्हणून दादाच होतील। ओके राहुल। जसं अजित पवार आणि शरद पवार प्रॅक्टिकल पॉलिटिक्स करतात तसंच बारामतीचे मतदार सुद्धा प्रॅक्टिकल विचार करताना दिसले। त्यांना असं सरळ सरळ दिसतं की अजित पवारांना डावलून काय होणार आहे। एकतर त्यांचा सत्तेतला सहभाग जर झाला तर ते महत्वाच्या पदावरती जातील, ते विकास कामं करणार आहेत। मधल्या काळात पुन्हा अजित पवारांनी एक नवा विकासाचा अजेंडा आणून दिलेला आहे आणि जसं अभय सर म्हणाले तसंच लोकसभेला आपण साहेबांना खुश केलेलं आहे आणि आता विधानसभेला आपल्याला अजितदादांना व्यवस्थित मतानं निवडून द्यायचंय। मधल्या काळामध्ये अजित पवारांनी फार छान व्यवस्थापन केलं असं मला दिसलं। कुठल्याही पद्धतीनं शरद पवारांना ह्या वेळेला सहानुभूती मिळू नये असा ते प्रयत्न करत राहिले आणि त्याचं रिफ्लेक्शन त्यांच्या आघाडीमध्ये आहे। कारण जेव्हा त्यांनी माझ्या पत्नीला सुप्रियांच्या विरोधामध्ये निवडणूक लढायला सांगितलं ही माझी चूक होती त्याचं पत्रकारांनी वेगळ्या अर्थाने विश्लेषण केलं। अजित पवार दिसले या सगळ्या प्रचारात। एक्झॅक्टली। आणि योगेंद्रच्या बद्दल बऱ्याचशा नकारात्मक गोष्टी आहेत। एक तर त्यांनी कुठल्याही जिल्हा परिषदेची निवडणूक लढलेली नाही ना बँकांची निवडणूक लढलेली आहे, ते थेट आमदारकीच्या निवडणुकीत आहेत आणि त्यांच्यासमोर अजित पवार असताना त्यांचा निभाव लावणं शक्यच नव्हतं। या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज म्हणजे अजित पवारांचा विजय। फक्त एकच आहे की अजित पवार हे पूर्वी उमेदवारांचं विरोधी उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करायचे
तशी काही परिस्थिती होणार नाही, कारण शरद पवार हे योगेंद्र पवारांच्या बरोबर आहेत, पण अजित पवारांचा विजय निश्चित आहे. बरं, पश्चिम महाराष्ट्रातला आणखी एक मतदारसंघ जिथेही राष्ट्रवादी काँग्रेसच्याच दोनही उमेदवारांमध्ये लढाई आहे. मतदारसंघ आहे कोल्हापूरमधला कागल गडिंग्लज मतदारसंघ. या मतदारसंघातले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातर्फे हसन मुश्रीफ हे उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षातर्फे समरजित सिंग घाटगे हे उमेदवार आहेत. समरजित सिंग घाटगे ते नेते आहेत ज्यांनी 2024च्या विधानसभा निवडणुका सुरू होण्यापूर्वी ज्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यामध्ये आघाडीचं नाव होतं, खूप लवकर गेलेलं नाव होतं. भाजपमधून उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे काहीशी नाराज होते. काय म्हणणं आहे या मतदारसंघाबद्दल जाणून घेऊया. हसन मुश्रीफ की समरजित सिंग घाटगेंना संधी आहे, पण हसन मुश्रीफांचा अनुभव त्यामुळे मोठा हसन आहे. मुश्रीफ निवडून येतील असं वाटतं. तिथे खूप टफ फाईट आहे, कारण की दोघांच्या वेगवेगळ्या एक मायलेज ॲसेट्स आहेत की ज्या पब्लिकमध्ये वेगवेगळ्या त्यांच्या कनेक्टमध्ये आहेत. अतिशय टफ फाईट आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. तरीसुद्धा ॲडव्हान्टेज जो आहे तो यावेळेस समरजित घाटगे यांना दिसून येतो आधी. मृणालिनी मॅम. संधी दिसून जे पटकन पक्षांतर करतात त्यांना जनता खरंच मत देईल का, माझ्या मनातला प्रश्न आहे. हसन मुश्रीफ यांनी देखील बाजू बदलली ईडीच्या कारवायांमुळे, पण समरजित सिंग घाटगे केवळ संधीच्या शोधात भाजपमध्ये गेले होते. आता परत संधी नाही म्हणून तिकडे गेले. हे लोकांना आवडणार नाही. हसन मुश्रीफ निवडून येतील. ओके, अभय सर. नाही, ही लढत या दोघांमध्ये पहिल्यांदाच होते असं नाहीये. करेक्ट. फक्त बाजू बदललेल्या आहेत. आणि एक निश्चित आहे की माझ्या निवडणूक चुरशीची झाली तरी समरजित सिंग घाटगे यांचं पूर्ण म्हणजे विजय अवलंबून आहे तो शरद पवारांच्या करिश्म्यावर. आणि त्या दृष्टीने जर विचार केला तर मतदारसंघाशी कनेक्ट असणारा नेता म्हणून हसन मुश्रीफची जी ओळख आहे तीच ओळख कदाचित त्यांना या निवडणुकीमध्ये तारू शकेल. बरं, नाही, माझं मत असं आहे की मोमेंटम आणि कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीनं मतदानाचा टक्का सध्या पाहायला मिळाला, सगळ्यात जास्त तिथे मतदान पाहायला मिळालं आहे. आणि हे सगळं लक्षात घेता शरद पवारांनी ज्या अग्रेसिव्हली त्या संपूर्ण परिसरात प्रचार केलाय, तर मोमेंटम समरजित घाटगेंकडे आहे असं माझं मत आहे. 4-1. म्हणजे घाटगे कुटुंबातला जो पूर्वी वेगवेगळे फ्रॅक्शन होते ते ह्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित आले. समरजित सिंग घाटगे यांचं उच्च शिक्षित असणं, त्यांच्याबद्दलची जी पॉझिटिव्हिटी होती ही निवडणूक घोषित व्हायच्या आधीपासून होती आणि शरद पवारांचे त्यांना बॅकिंग मिळाल्यानंतर त्या पॉझिटिव्हिटीमध्ये बरीचशी वाढ झाली. पण हसन मुश्रीफ यांनी सुद्धा आपला जो सगळा राजकीय अनुभव आहे तो पूर्णपणे पणाला लावलाय. त्यांचं जे नेटवर्क गावागावामध्ये आहे, शासकीय योजनेच्या माध्यमातून ते घराघरात पोहोचलेत, कनेक्ट आहे त्यांचं. कनेक्ट आहे. तरी सुद्धा मला असं वाटतं की समरजित सिंग घाटगे यांना एज आहे ह्या निवडणुकीत. ओके, 3-3. यावेळी असं तुमचं मत निर्णायक ठरणार आहे. नाही नाही, असं ठरत नाही कधी कुठाचं. पण मुस्लिमांच्या याबाबतीत पहिल्यांदा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला आला तो मुस्लिम असण्याचा. ज्या पद्धतीने प्रचार झाला तो हिंदू मुस्लिम या स्तरावर तो गेला होता काही काळ त्याच्यामध्ये. मग तो एक त्यांचा एक मायनस पॉईंट होऊ शकतो. घाटगे सरकार घराण्यातले आहेत आणि घाटगे फडणवीसांचे निकटवर्ती मानले जातात त्यावेळी. तर ते इकडे आले तर लोकांचं मत यांनीच त्यांना तिकडे पाठवलं की काय, तर तसं ते भाजप पण त्यांना तिकडे मदत करेल असं वाटतंय मला त्याच्यामध्ये. त्यामुळे तिथे ते घाटगे येऊ शकतो. 4-3. घाटगे की घाटगे घाटगे नाही दिलं ना सरांनी आता निर्णायक मत दिलं त्यामुळं घाटगेंच्या बाजूनं कल दिसतो. याच्यामध्ये आघाडी घाटगेंच्या बाजूनं दिसते. हसन मुश्रीफ आणि समरजित सिंग घाटगे यांच्या लढतीमध्ये आत्ता जो आपल्याला पत्रकारांचा पोल दिसतोय, ज्यांनी ग्राउंडवर काम केले त्यानुसार आघाडी समरजित सिंग घाटगे यांना मिळताना दिसते. पुढचा मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यामधला आणखी एक महत्वाचा मतदारसंघ इस्लामपूर मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये सुद्धा लढत पवार विरुद्ध पवार अशा पक्षांमध्येच आहे. जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हे या मतदारसंघातून या निवडणुकीला पुन्हा एकदा उभे आहेत आणि त्यांना टक्कर देत आहेत निशिकांत पाटील. प्रामुख्यानं इस्लामपूरमधल्या शहरामध्ये त्यांचा प्रभाव मोठा आहे. निशिकांत पाटील आणि जयंत पाटील यांच्या लढाईमध्ये तुम्हाला कोण वाटते हे पहिलं सांगा, मग आपण एक्सप्लेनेशन कडे जाऊयात. निशिकांत पाटील की जयंत पाटील? जयंत पाटील. जयंत पाटील. जयंत पाटील. जयंत पाटील. जयंत पाटील. जयंत पाटील. जयंत इथे पाटील. वेगळा कौल घ्यायची पण गरज नाही. जयंत पाटलांचं पॉलिटिकल प्रॉस्पेक्ट एवढं चांगलं आहे की सातीच्या त्याच्यामध्ये साती पत्रकारांचं असं म्हणणं आहे की जयंत पाटील यांचाच विजय इथे होणं जवळपास निश्चित आहे. रौनक. नाही, मुख्यतः ज्या पद्धतीचं सध्या जयंत पाटील यांचं राजकारण सुरू आहे आणि मतदारसंघातल्या लोकांनाही वाटतंय की उद्या जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ते प्रॉमिनंट मुख्यमंत्रीच्या रेसमध्ये जे चेहरे आहेत त्यापैकी एक जयंत पाटील आहे. आता थोड्या वेळापूर्वी जे आपण बातमी दाखवली की महाविकास आघाडीच्या ग्रँड हयात मधल्या बैठक संपून मातोश्रीला जे नेते जात होते ड्रायव्हिंग सीटवर जयंत पाटीलच होते. तर कदाचित
लोकसभे पवारांनी पण तयार केलं ना ते. संकेत- पवारांनी पण पवारांनी declare केलं. एका भाषणामध्ये आणि दिले होते मुख्यतः जर आपण बघितलं की जनसन्मान यात्रा संपता संपता हा आणि ज्या पद्धतीचा स्ट्राईक रेट लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा होता, कमी जागा घेतल्या पण निवडून येणाऱ्या जागा घेतल्या, तशाच पद्धतीने या विधानसभेमध्ये देखील त्यांनी रणनीती आखली आहे आणि ते स्ट्राईक रेट, जागा हे सगळं जर लक्षात घेतलं तर जयंत पाटील मुख्यमंत्री होऊ आणि शकतात. हा तुझा मुद्दा बऱ्याचशा ओपिनियन पोलमध्ये सुद्धा त्या आकड्यांच्या बाबतीमध्ये दिसतोय. म्हणजे ठाकरेंच्या जागा जरी जास्त असल्या तरी त्यांचा स्ट्राईक रेट कमी फक्त जाणवतो. एकडे पुढचा पवार मुद्दा जे बोलतात ते होत नाही, हे करत नाहीत ते. त्यामुळे ते फार ते आता 23 तारखेला स्पष्ट होणार आहे. आंबेगाव पश्चिम महाराष्ट्रामधला हा एक आणखीन महत्वाचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाकडे लक्ष लागण्याचं महत्वाचं कारण म्हणजे शरद पवारांची सभा आणि या सभेमध्ये शरद पवारांनी केलेलं आवाहन जे त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कदाचितच कुठल्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये केलं असेल. दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार इथून आहेत. शरद पवारांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे दिलीप वळसे पाटील आता अजित पवारांसोबत आहेत आणि देवदत्त निकम यांना शरद पवार यांनी या मतदारसंघामधून निवडणुकीसाठी उतरवले आणि शरद पवार यांनी देवदत्त निकम यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचारही केला. पहिल्यांदा तर मला सांगा की दिलीप वळसे पाटील की देवदत्त निकम आणि मग याच्यावर आपण चर्चा करू. वळसे पाटील. वळसे पाटील दिलीप वळसे वळसे पाटील वळसे पाटील तीन वळसे पाटील. वळसे वळसे पाटील पाटील वळसे पटेल. वळसे पाटील. सगळ्यांचा कौल हा वळसे पाटलांच्याच बाजूने आहे. सर उदय सर वळसे पाटील तिथे अनेक वर्ष तिथे प्रतिनिधित्व करतात तिकडचं आणि त्यांचं एकूण मतदारसंघासाठी जे काम आहे तर ते पाहता ते येतील असं मला इथे वाटतं आता तरी. राहुल पाडा 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 असं जे आवाहन केलं गेलं होतं जे शरद पवार सहसा कधी कुणाच्या बाबतीत करत नाहीत. नाही, देवदत्त निकम यांची स्ट्रेंथ काय तर त्यांच्यावर शरद पवार आहे. हा दुसरं असं आहे की त्यांना दिलीप वळसे पाटलांचं राजकारण पूर्णपणे माहिती आहे, कारण ते दिलीप वळसे पाटील यांचे सहकारी राहिलेले. असं जरी असलं तरी काही अशा गोष्टी आहेत की ज्याची मतदारसंघामध्ये चर्चा झाली जी आता स्क्रीनवरती नाही सांगतात. पण दिलीप वळसे पाटलांची गोष्ट अशी आहे की दिलीप वळसे पाटलांचं सहकारी संस्थाच्या माध्यमातून जे नेटवर्क आहे, गेली 30 वर्ष ते पुणे जिल्ह्यातल्या ह्या मतदारसंघात राजकारण करतायत. जिल्हा बँकेवर ते संचालक राहिलेले आहेत, त्याचा त्यांना खूप मोठा फायदा होत आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये आणखीन एक अँगल आहे, तो आहे रोहित पवारांचा. रोहित पवारांच्या निमित्तानं तिथल्या धरण व्यवस्थापनाचा जो मुद्दा चर्चेत आणलाय तो लोकांपर्यंत पर्क्युलेट झाला. आपलं पाणी कुणीतरी पळवून घेऊन जात आहे. जर ते न्यायचं नसेल तर दिलीप वळसे पाटील यांना वळसे निवडून द्यायला हवं आणि ते पाटलांच्या मंत्री मुलीलाही त्याचं explanation द्यावं होतील. लागलं Yes, होतं. मंत्री होतील ही जी भावना आहे ती भावना दिलीप वळसे पाटील यांच्या बाजूने जाताना दिसते. ओके सागर, कारण सागरचा पश्चिम महाराष्ट्रातला अनुभव चांगला आहे. त्या इथे निकम यांनी फाईट खूप चांगली देतील असे अपेक्षित आहे, कारण की शरद पवारांचा जो तिथे एक जुना मानणारा एक वर्ग आहे त्यामुळे. पण मुळात वळसे पाटील यांची स्वतःची तिथे सुद्धा सहानुभूती तेवढीच वाढलेली आहे. ओके. ते फार कमी अंडरकरंट आहे की दिलीप वळसे पाटलांना सुद्धा तिथे सहानुभूती आहे. पवारांच्या विरोधात भलेही त्यांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी स्वतः विषयीची प्रतिमा त्यांनी तिथे व्यवस्थित पर्क्युलेट केलेली आहे, त्यामुळे त्याचा बेनिफिट होईल आणि असं खूप दिसतं. वर्षांचं काम आहे. मृणाली मॅडम अगदी थोडक्यात. दिलीप पाटील ज्या रीतीने सोडून गेले त्याचं पवार साहेबांना वाईट वाटलं असेल आपण सगळे समजू शकतो. पण काही व्यक्तिमत्व, काही नेते महाराष्ट्राच्या राजकारणाची उंची वाढवतात. वळसे पाटलांनी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून जी काय कामगिरी केली आहे ती लक्षात घेता निश्चितपणे जनमतात कुठेतरी असे परिणाम होत असतील आणि अशी व्यक्ती निवडून पाठवली जाऊ शकेल. ओके, पुढचा मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रामधला पुढचा मतदारसंघ आहे पलूस कडेगाव, सांगली मधला मतदारसंघ. इथला सगळ्यात नोन असणारा चेहरा ती पण जुनी विश्वजित लढत आहे. कदम, पतंगराव कदम यांचे पुत्र आणि पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत आणि त्यांना टक्कर द्यायला आहेत संग्राम देशमुख. चर्चेकडे जाण्या अगोदर विनोद, विश्वजित कदम नेहमीची लढत आहे, पण त्यात विश्वजित कदम यांना निश्चितपणे चांगली आघाडी मिळेल. ओके. त्यांचं व्यवस्थापनही चांगलं आहे, त्यामुळे विश्वजित कदम. सर विश्वजित कदम. अभय सर. नाही, एक निश्चित आहे की म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामधले जे आता नवीन पिढीमधले प्रॉमिसिंग फेसेस आहेत Correct. त्यातला एक तो चेहरा आहे. दुसरा त्या मतदारसंघावर पकडही आहे आणि संपर्कही त्यांचा व्यवस्थित आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या काळात जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आपला मंत्री होऊन पुढे विकास कोण नेऊ शकतं या ही भूमिकाही लोक घेतात. आणि भाकरी फिरवण्याची वेळ यासाठी जी काही कारणं लागतात तशी कुठलीही कारणं त्यांच्या बाबतीत दिसत नाहीत, त्याच्यामुळे ते निवडून येतात. आणि तो जो सांगली पॅटर्न त्यांनी सांगलीच्या राजकारणात आणला आणि जो महाराष्ट्राच्या राजकारणात शब्दप्रवाह निश्चितपणे. रूढ झाला तो एक मुद्दा होता. विनोद. विश्वजित कदम त्यांच्या संस्थेचं जाळं मोठं आहे. भारतीय विद्यापीठ, भारतीय आता मेडिसिटीच्या माध्यमातून त्यांनी आणखी एका व्यवसायात पाऊल ठेवलेलं आहे. त्यामुळे त्यांना तशी अडचणीची लढत नाही. आणि दुसरी गोष्ट त्यांच्याबद्दलचं गुडविल चांगलं आहे या ओके. मतदारसंघात. म्हणजे मी
लोकसभेला ज्यावेळेला इथे गेलो होतो तेव्हा विश्वजित कदम यांना मानणारा मोठा वर्ग तिथे आहे. म्हणजे पतंगरावांनंतर विश्वजित कदमांवर बऱ्यापैकी ट्रस्ट असलेला तो मतदार आहे असं मला त्यावेळेला जाणवलं होतं. आणि अर्थात मोठं एवढं संस्थेचं जाळं आहे, त्याचा त्या माध्यमातून नोकरीला असलेले लोक आणि इतर सगळ्याच गोष्टीचा आणि मतदारसंघात यंग कसा आणि प्रॉमिसिंग चेहरा असल्यामुळे कदाचित त्याचाही खूप मोठा फायदा. त्यामुळे विश्वजित कदम यांच्या बाजूने आघाडी अगदी स्पष्टपणे जाताना दिसते. सगळ्यात आणखी एक महत्वाचा इंटरेस्टिंग मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रातला इंदापूर मतदारसंघ. दत्तात्रय भरणे इथून पुन्हा एकदा उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाकडून, आणि हर्षवर्धन पाटील अगदी शेवटच्या क्षणी शरद पवार यांच्या पक्षामध्ये आले आणि त्यांना उमेदवारी मिळाली. दत्तात्रय भरणे दत्तात्रय भरणे मॅम. एज दत्तात्रय भरणे यांना आहे. ही लढत म्हणजे प्रेडिक्ट करण्यासाठी कठीण असणारी लढत आहे, पण एज निश्चितपणे त्यांना आहे. चार. दत्तात्रय भरणे. नाही, इथे हर्षवर्धन पाटलाच्या बाजूनं काही गोष्टी घडलेल्या हा, explanationला येते मला आधी. आणि हर्षवर्धन पाटलांना एज आहे. एज आहे. ओके. एक. दत्ता भरणे आहेत, पण हर्षवर्धन पाटलांना झोप लागेल अशी काही परिस्थिती नाहीये शांतपणे भाजपमध्ये तर लागली. 6-1 म्हणजे दत्तात्रय भरणेंना आघाडी. राहुल. नाही, त्यात प्रवीण माने हा जो फॅक्टर आहे ना, तो काही प्रमाणामध्ये दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात जातोय. कारण प्रवीण माने यांचं जो खाजगी संस्था आहे दूध व्यवसायाची, ते ज्या भागात आहे तिथे धनगर समाजाची मोठ्या प्रमाणामध्ये मतं आहेत. शेगर आणि ह्या जो भाग आहे ती बरीचशी मतं दत्तात्रय भरणे यांची ते घेतील असं म्हणतात. शरद पवारांची जी सहानुभूती आहे ती हर्षवर्धन पाटील यांच्या बाजूने जाताना दिसते. मागच्याही वेळेला फार कमी मतानं हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झालेला होता, पण हा तो सुसंस्कृत नेता, राज्याच्या राजकारणात महत्वाचं पद मिळेल वगैरे वगैरे. दत्तात्रय भरणे यांनी विकास निश्चितपणे केलाय, पण तो रस्त्याच्या पुढे गेलेला नाही असा मानणारा सुद्धा तिथे बऱ्यापैकी मतदार मला दिसला. आणि ती काहीशी बाजू जी आहे ती हर्षवर्धन पाटील यांच्या बाजूने जाताना दिसते. पण या मतदारसंघामध्ये थेट असं प्रिडिक्शन करताना प्रवीण माने हा जो फॅक्टर आहे तो फॅक्टर कुणीही कुठल्याही बाजूला या निवडणुकीतला निकाल फिरवू शकतो हे विसरता कामा नये. सागर. या मतदारसंघामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हर्षवर्धन पाटील यांचा एकतर आधी 1995 पासून पहिलं एकतर ते अपक्ष राहिले, कालांतराने काँग्रेस, कालांतराने मग वेगवेगळी चर्चा होत होती की बाबा भाजपमध्ये गेले, भाजपमध्ये त्यांची विधानाने परत तुतारी हातात घेणं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःचे त्यांचे जवळपास 1 लाख मतदार तिथे असल्याचा त्यांचा एक दावा असतो. या सगळ्या घडामोडीत धनगर फॅक्टर वोटिंग हा एक तिथं फार महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. हर्षवर्धन पाटील यांचा पराभव जो झाला होता, मराठा आरक्षणाचा मुद्दा घेतला, शाई फेकली होती आणि त्यानंतर दत्ता भरणे तिथे जिंकून आले होते. अतिशय व्हायब्रेशन्स धनगर मताचे तिथे आहेत असे इनपुट्स येत आहेत. त्यामुळे आणि माने यांना जे मतं मिळणार आहेत ते मराठा पोलरायझेशनची काही मतं झाली. आता आपले राहुल कुलकर्णी यांनी सांगितलं की बाबा त्यांच्याकडे जे माने यांच्याकडे जे कामगार आहेत, धनगर आहेत किंवा त्यांच्याशी रिलेटेड जे धनगर आहेत ते तिथे जाण्याची शक्यता कमी आहे असं मला व्यक्तिगत तिथले इनपुट आहेत. त्यामुळे जो एज मिळतोय तो बारण्यांना मिळतो असं दिसतं. यात एक महत्वाचा विषय आहे की दत्ता भरणेंनी लो प्रोफाईल राहून ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये काम केलं त्याचं एज, म्हणजे कुठली तरी अशी निवडणूक असते की लो प्रोफाईल प्रचार हा फार महत्वाचा असतो. ज्या पद्धतीने मीडियामध्ये हर्षवर्धन पाटलांची चर्चा झाली, त्यांचे वक्तव्य आले आणि मुख्यतः त्यांनी प्रवेश केल्यानंतर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी ते सांगितले की मी अजित पवारांसोबत लोकसभेत होतो पण काम सुप्रिया सुळेंचं करत होतो, त्यामुळे हा एक वक्तव्य त्यांच्यासाठी नेगेटिव्ह गेलेलं आहे. अशा पद्धतीची चर्चा सगळ्याच भूमिकांबद्दल पहिल्यापासून ते काय कायम. होतं की अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये जास्त संघर्ष होता पूर्वी सुद्धा. पवार घराणं आणि पाटील असं नव्हतं ते. अजित पण पवार आणि अजित पवारांशी हर्षवर्धन ज्यांचा ज्यांचा संघर्ष होता त्यांच्याशी शरद पवारांचं असलेलं नातं हेही महाराष्ट्रापासून लपून राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे पुढच्या मतदारसंघाकडे वळूयात. जे बारामती लोकसभा मतदारसंघामधलाच हा मतदारसंघ आहे मावळ. सुनील शेळके इथून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत आणि बापू भेगडे हे तुतारीच्या चिन्हावर लढतात. आणखीन बापू भेगडेंच्या ट्रम्पेटच्या पण मला वाटतं शरद पवारांचा पाठिंबा आहे त्यांना. बापू भेगडेने दिलं ना, सगळ्या अपक्षांनी पाठिंबा त्यांना दिलेला आहे. बापू भेगडेंना पाठिंबा आहे. हा, सुनील शेळके. सुनील शेळके. सुनील शेळके. सांगता येत नाही. बापू भेगडे. बापू भेगडे. एक काटेकी टक्कर आहे इथे, काटेकी ओके. टक्कर. एज नाही एज सांगता येत नाहीये. काटेकी टक्कर आहे. सुनील शेळकेंना एज आहे या मतदारसंघामध्ये. नाही सांगतात. नाही सांगतायत. सुनील शेळकेंना एज दिसते आपल्या पोलमध्ये, पण 3 जणांनी काही सांगता येत नाही असं सांगितलेलं आहे. त्यामुळं काटेकी टक्कर असणार आहे. कुणाला बोलायचं या मतदारसंघाच्या सुनील बाबतीत? शेळकेंना एक ऍडव्हान्टेज जो आहे ना तो अजित पवारांच्या पाठिंब्याचा आणि तिथे केलेल्या विकास कामाचा आहे. शेवटी ओके. यावेळेला लोकल हायपरची निवडणूक झालेली आहे. जे प्रस्थापित चेहरे अजित पवारांच्या बरोबर आहेत, आता हे काही फार प्रस्थापित जरी महाराष्ट्राच्या राजकारणात नाव नसलं तरी मतदारसंघाच्या दृष्टीनं महत्वाचं नाव आहे. तिथे केलेली विकास कामं असतील. लोक आता जे विचार करतायत तो माझा उमेदवार, त्यांनी केलेली विकास कामं
बापू बेगडे यांच्याबद्दल शरद पवारांची जी काही सहानुभूती आहे ती आहेच, पुणे जिल्ह्यातलीच लढत आहे, पण तरीही सुनील शेळके यांना जो निधी दिला अजित पवारांनी आणि त्यातनं विकास कामं केली त्याच्यामुळे थोडासा यश त्यांना आहे असं माझं मत आहे. याला ओके. थोडीशी जोड, एक तर ते भारतीय जनता पक्षात होते मागची निवडणूक लढण्यापूर्वी, त्याच्या- त्यामुळे त्या पक्षात काय काय चालतं आणि तिथले सहानुभूतीदार यांचं जाळं त्यांच्या जवळ आहे. त्यामुळे बेस्ट ऑफ द बोथ वर्ल्ड्स असं जे काय एन्जॉय करू शकतात त्यातलं ते एक नाव आहे. पण तिथे काय होईल सांगता येत नाही, कारण अख्खा म्हणजे भेगडे परिवार आणि ते गाव हे बापू भेगड्यांबरोबर गेलेलं आहे. ओके. सागर, अगदी थोडं. सुनील शेळके यांना यासाठी आहे की एकतर मुळात तिथे केलेलं काम प्लस भाजपातले सुद्धा त्यांचे जुने संबंध जे आता सांगितले मॅडमने ते या गोष्टीमुळे, आणि मला जी माहिती आहे त्यानुसार तिथल्या परिसरामध्ये अनेक व्यवसायाशी प्रत्यक्ष नोकरी दर अप्रत्यक्ष नोकरी अशा माध्यमातून सुनील शेळकेंनी खूप जणांना कनेक्ट केलेलं आहे, परिवारांना कनेक्ट केलं आहे. ते त्यांच्यासाठी प्लस पॉईंट राहील असं दिसतं. ओके, त्यांचा कनेक्ट हा प्लस पॉइंट असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातला पुढचा मतदारसंघ ज्याकडे बिग फाईट म्हणून बघितलं जात आहे, लक्ष लागलेलं आहे, कसबा पेठ मतदारसंघ, पुण्यामधला मतदारसंघ. हा महाराष्ट्रामध्ये सत्तापालट झाल्यानंतर ज्या निवडणुकीनं महाराष्ट्रात नवीन दिशा दाखवली तो मतदारसंघ. कारण महाविकास आघाडीचे मला वाटते पहिले उमेदवार असतील जे निवडून आले होते, रवींद्र धंगेकर. पुण्यामधली त्यांची निवडणूक पोटनिवडणूक होती, प्रचंड उत्सुकतेची आणि चर्चेची ठरली होती. हेमंत रासने पुन्हा एकदा त्यांना आव्हान देत आहेत. दोघांमध्येच मागचा सामना सुद्धा रंगलेला होता. हेमंत रासने की रवींद्र धंगेकर? हु इज धंगेकर? सुरुवात आपण केली हा. तर मला वाटतं की ह्यावेळेला रवींद्र धंगेकर यांच्यासाठी टफ फाईट आहे. ओके. आणि त्याचं पण लगेच विश्लेषण करायचं असेल तर आता ही एज धंगेकरांना आहे, पण ती निवडणूक पूर्वी जशी झाली तशी होणार नाही. ओके. वन साइड सिंगल साइड नाही होणार. हा, रासने बीजेपीला जाईल तिचा. रासने 1-1, नाही, हेमंत रासने यावेळेस 1-2. हेमंत रासने. हा, हेमंत रासने, कारण ओके. तिथे काँग्रेसची जी बंडखोरी झाली आहे कमल कमला व्यवहार यांची, हा. ती देखील निर्णायक ठरू शकणार आहे, जी मवियाला रोखता आलेली नाही. ओके. रासने यावेळेस दिसतील, ऍडव्हान्टेज दिसतं. ओके. धंगेकर, मला असं वाटतं की धंगेकरांनी गेल्या वेळेला जो करिश्मा केला होता, खरं तर तो मतदारसंघ कसबा बापट आणि नंतर मुक्तार टिळक भाजपचा होता, पण ज्या पद्धतीनं त्यांचा ग्राउंड कनेक्ट आहे धंगेकरांचा तो त्यांना फायदेशीर ठरेल असं वाटतं. आणि शेवटी एक हाय प्रोफाईल लढत म्हणता येईल अशा पद्धतीची आहे, पण एज धंगेकरांनाच वाटते. ओके, म्हणजे 5 जणांचं म्हणणं आहे हेमंत रासने आणि दोघांचं म्हणणं आहे रवींद्र धंगेकर. हेमंत रासनेंना आघाडी मिळताना दिसते. पुढचा मतदारसंघ, या मतदारसंघाकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे आणि या मतदारसंघामध्ये आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. मतदारसंघ आहे कराड दक्षिण. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे उमेदवार, अतुल भोसले भाजपचे उमेदवार. पृथ्वीराज चव्हाण की अतुल भोसले? यावेळेला खूप टफ आहे, पृथ्वीराज चव्हाणांसाठी अवघड निवडणूक आहे, पण थोडासा मला असं वाटतं की अतुल भोसले यावेळेला काहीतरी चमत्कार करतील असं वाटतं. ओके, अतुल भोसले. अतुल भोसले. ओके. पृथ्वीराज चव्हाण जिंकून यावेत असं माझ्या सकट महाराष्ट्रातल्या बऱ्याच मतदारांना वाटत असेल, तिथल्यांना वाटतं का मला माहित नाही. एज कुणाला नाही सांगता नाही सांगतायत. अतुल भोसलेंना यश आहे. 3. नाही, अतुल भोसलेंना जे मोमेंटम, जसं मी सांगितलं की मोमेंटम यावेळेस त्यांच्या बाजूने, मागच्या वेळेस देखील त्यांनी खूप टफ फाईट दिली होती, पण यावेळेस मोमेंटम त्यांच्या बाजूने. आणि मुख्यतः आपल्याला माहिती आहे की अमित शहा तिथे प्रचाराला गेले आणि त्यांनी ज्या पद्धतीचं आवाहन केलंय की यावेळेस तुम्ही अतुल बाबांना विजयी करा, त्यांना काय कशा पद्धतीचं पद द्यायचं हे आमच्यावर सोडा. तर हे जे आवाहन केलेलं आणि दुसरं त्यांनी ज्या पद्धतीनं त्या सगळ्या मतदारसंघात काम केलंय संस्थेच्या माध्यमातून, त्याच्यामुळे एज अतुल भोसलेंना आहे. पृथ्वीराज चव्हाण, तिथली जी पॉलिटिकल डेमोग्राफी आहे ना ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाजूने जाताना दिसते. त्यांची जी स्वच्छ प्रतिमा आहे तिथे त्या मतदारसंघातले लोक आजही बोलतात. आणि जर प्रॉस्पेक्ट आलं सरकार करण्याचं तर पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा एकदा महत्वाचं पद मिळेल असं म्हणलं जातं. पण अतुल भोसले यांनी कोविडच्या काळापासून ते आज तागायत जी कामं केलेली आहे, जो कनेक्ट त्यांचा आहे, त्यांना भारतीय जनता पार्टीचा जो पाठिंबा आहे, तशी तेवढी सोपी लढत ही पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी नाहीये. परंतु स्वच्छ प्रतिमा आणि तिथे असलेली मतदारांची डेमोग्राफी यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना एज अजूनही आहे. काही ना मतांनी ते निवडून येतील असा माझा अंदाज आहे. ओके. मृणाल, त्यांची माफी मागतो मी, पण अतुल भोसले येतील असं दिसतं. अतुल भोसले यांना आघाडी मिळताना दिसते आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक काटेकी टक्कर असेल, कठीण असेल असं आता तरी दिसते. तासगाव कवठे महाकाळ आणखी एक महत्त्वाचा मतदारसंघ. रोहित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते आणि मंत्री आर पाटील यांचे पुत्र पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरतात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून आणि त्यांना टक्कर देतात संजय काका पाटील. संजय काका पाटील अजित पवार यांच्या पक्षामध्ये अगदी निवडणुकीच्या फक्त काही काळ अगोदर आले. भाजपकडून ते लोकसभेची निवडणूक लढले पण अपयशी ठरले आणि त्यानंतर आता ते राष्ट्रवादी काँग्रेसकडनं निवडणूक लढवतात. रोहित पाटील निसंशय तिथे निवडून येतील. ओके. रोहित पाटील.
रोहित पाटील. रोहित पाटील. रोहित पाटील. सगळी मतं रोहित पाटील यांच्या बाजूने. रोहित पाटील यांचा विजय इथे सोपा असताना पण दोनच वाटतंय. वाक्य. हा. एक तर त्यांच्या वडिलाची स्वतःची पुण्याई आणि रोहित पाटील यांनी स्वतःला ज्या पद्धतीनं कॅरी केलंय ना ते खूप छान आहे आणि त्यामुळे मतदारामध्ये अत्यंत सकारात्मक असा मेसेज गेला. म्हणजे अजित पवारांनी इतकं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सुद्धा ज्या शांततेनं, पद्धतीनं संयमेनं. रोहित पाटलांनी त्याला रिॲक्शन दिली हो. ती खूपच वाखाणण्याजोगी आहे. तरुण असलेला हा आमदार होऊ शकतो असं सध्याचं वातावरण. ते वक्तव्य रोहित पाटलांना मदत करण्यासाठीच होतं की असं काय? नाही असं म्हणता नाही येणार. तिथल्या स्थानिक निवडणुकीच्या दृष्टीनं ते केलेलं वक्तव्य होतं पण त्याचा उलटा फायदा रोहित पाटील अजित यांना पवार स्वतःला मदत करत नाही तुला काय करणार? ओके. पण हा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष राहील कारण एक ज्येष्ठ नेता आणि एक अगदी राजकारणात उतरणारा तरुण, अगदी लहान वयाचा तरुण, त्यामुळे या कवठे महाकाळ तासगावच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष असेल. छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त जागा असणारा विभाग म्हणजे ठाणे, मुंबई, कोकण, 75 जागा असणाऱ्या या विभागामधल्या महत्वाच्या लढती कोणत्या आहेत त्याबद्दल चर्चा करणार आहोत. गेस्टचं पॅनल आपल्या सोबत असेलच. अगदी काही क्षणात परत येतोय. पाहत रहा एनडीटीव्ही मराठी. हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी. पोल्स मध्ये एनडीटीव्ही मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या विभागांमधल्या महत्वाच्या लढती नेमक्या कोण आहेत, या लढतींमध्ये बाजी कोण मारू शकतं आणि बाजी मारताना कोणते फॅक्टर्स महत्वाचे ठरू शकतात या संदर्भात चर्चा करतोय. पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेतला. आता वळूयात मुंबई, ठाणे आणि कोकण या विभागाकडे. आता पाहूयात पहिला मतदारसंघ. पहिला मतदारसंघ आहे कोपरी पाच पाखाडी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा मतदारसंघ. पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच या मतदारसंघामधला उमेदवार आहेत. शिवसेना धनुष्यबाणाचं चिन्ह आणि त्यांना टक्कर देत आहेत केदार दिघे. केदार दिघे हे सातत्यानं एकनाथ शिंदे यांना विरोध करतात आणि आता त्यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडनं मशाल या चिन्हावर ते निवडणुकीच्या मैदानात आहेत. मला कल्पना आहे याचा कल काय असणार आहे तो. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्याचा पराभव झाल्याचा इतिहास आहे का? आहे का इतिहास? बरं, मी सगळ्यांच्या वतीनं उत्तर निवडणुकीत आहे. पण विधान परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ आहे. शिंदेने दिघेना मत देऊ नका हे सांगणं हे जास्त आहे तिथे गमतीची हा गोष्ट आहे. असा एक अर्थ आपण त्यातनं काढू शकतो. पण मी सातही जणांचं उत्तर एकनाथ शिंदे असं धरते, गृहीत धरते आणि आघाडी एकनाथ शिंदेना असंच म्हणते. पण एनिथिंग स्पेसिफिक अबाउट या मतदारसंघाबद्दल अभय सर? नाही, याचा उल्लेख आता राहुलनी केला की महाराष्ट्रात उदाहरण आहे का असं कुठलं. आणि मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यात एक जे महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळालेली, मतदारसंघावर त्यांची पकड आहे आणि समोर जे आव्हान आहे ना ते आव्हान म्हणायचं की नाही अशा पद्धतीचं आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही की फार कुठला त्याच्यात फरक पडेल. तो डायलॉग आहे नाही तू आहे नाही लायक आहे तसं त्याला आणलं गेलंय, तो आलेलं नाही. पुढचा मतदारसंघ पुढचा मतदारसंघ कणकवली मतदारसंघ. नितेश राणे भाजपचा गेल्या काही वर्षांमध्ये आक्रमक बनलेला चेहरा, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अशी ज्यांची ओळख बनत चाललेली आहे. नितेश राणे या कणकवलीमधनं पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांना टक्कर देत आहेत ठाकरे गटाचे संदेश पारकर. पारंपरिक ही टक्कर आहे. आता ती शिवसेना विरुद्ध शिवसेना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळते. विनोद व्यवस्थित सांगू शकेल या मतदारसंघाबद्दल. नितेश राणेंना निश्चितच तिथे विजयाची जास्त संधी आहे. संदेश पारकर यांनी बऱ्याचदा त्यांना टेस्ट करून झालेल्या अनेक पक्षांमधनं त्यांनी स्वतःची टेस्टिंग केलेली आहे. पण संदेश पारकर हे कणकवलीच्या वरती म्हणजे राज्यस्तरीय नेता म्हणून कधीच एस्टॅब्लिश होऊ शकले नाहीत. यावेळेला पण त्यांची उमेदवारी ही एक प्रकारे डेस्परेट मूव्ह मानली जाते, कोणतरी उभा करायचंय म्हणून. आणि नितेश राणेंसाठी फायदेशीर गोष्ट अशी आहे की कणकवली हा त्यांचा बालेकिल्ला आहेच आणि मतदारसंघाचा दुसरा भाग असलेला देवगड भाग जो आहे तिथे RSSचा बऱ्यापैकी गड असल्यामुळे RSSची पूर्वीची गोगटेंची तिथे पुन्हा त्यांच्या कामाला येईल. आणि स्वतः नितेश राणे एक तरुण चेहरा आहेत. तिथे त्यांनी काही टुरिझमचे प्रकल्प पण राबवलेले आहेत. एक नवीन विजन असलेला नेता म्हणून त्यांनी हळूहळू आपली इमेज तिथे डेव्हलप केलेली आहे. अर्थात आता भाजपने अलीकडच्या काळात त्यांची एक प्रखर हिंदुत्ववादी नेता अशा स्वरूपाची ओळख करू घातलेली आहे. पण त्यांना तो मुद्दा त्या मतदारसंघात तेवढा प्रभावी नाही. म्हणजे उलट तिथे रोजगाराच्या संधी नितेश राणे निवडून आले तर पुन्हा होतील अशा पद्धतीनेही सी वर्ल्ड वगैरे प्रकल्प त्यांनी आणि जसं तू मगाशी म्हटलं हायपर लोकल आहे त्यामुळं एकच मुद्दा सगळ्या मतदारसंघांमध्ये काम करत नाहीये. तिथले मुद्दे नितेश राणे चांगलं लीड मिळतील असं असं वाटतं. मॅडम नितेश राणे नितेश राणे. चांगल्या लीडनी. ओके. नितेश राणे त्या जिल्ह्यात
एकदम शुअर जी जागा भाजपची दिसते ती नितेश किंबहुना राणे. कोकणात पूर्ण. हा, किंवा कोकणात. अगदी अगदी बरोबर. पाच. सांगितलं नितेश राणे. नितेश राणे म्हणजे सगळ्यांच्याच मते नितेश राणे यांना आघाडी आहे. संदेश पारकर यांना पिछाडी मिळताना दिसते. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर ज्या 3 मतदारसंघात कायमच चुरशीची लढत राहिली शिवसेनेसाठी, त्या मतदारसंघामध्ये अजूनही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला कमबॅक करताना कठीण जाते असं दिसते. पुढचा मतदारसंघ कुडाळ मतदारसंघ. निलेश राणे नितेश राणे यांचे बंधू, मात्र निवडणुकीच्या अगदी काही दिवस अगोदर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण या चिन्हावर निलेश राणे यांना निवडणुकीमध्ये तिकीट दिलं आणि वैभव नाईक त्यांना टक्कर देतात. वैभव नाईक सध्या विद्यमान आमदार आहेत. निलेश राणे धनुष्यबाण चिन्हावर. मला असं वाटतं की वैभव नाईकांना इथे संधी अधिक आहे. निलेश राणेंनी यापूर्वी सुद्धा लोकसभा असेल किंवा 2 वेळा लोकसभेत त्यांचा पराभव झालेला आहे. यावेळेला त्यांनी भाजपमधनं शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं आणि शेवटच्या क्षणी त्यांची उमेदवारी घोषित झाली. अर्थात त्याच्या आधी कुणकुण लागली होती, ते तिथून उमेदवार असतील. पण एकूणच वैभव नाईक यांचा तिथला प्रभाव, ग्राउंड कनेक्ट आणि साधारण मी त्या मतदारसंघातच माझं गाव आहे, रस्त्यांचं जाळं त्यांनी पहिल्या 5 वर्षात जे तिथे विणलं, व्यवस्थित Okay. रस्ते वगैरे चांगले करून घेतले आणि ग्राउंड कनेक्ट खूप चांगला आहे. गणपती कोकणात गणपतीला प्रत्येकाच्या घरी जाणं, सणासुदीला असा एक ग्राउंड कनेक्ट त्यांचा चांगला असल्यामुळे वैभव नाईकांना पण संधी उद्धव आहे. ठाकरे फॅक्टर किती तिकडे आहे. उद्धव ठाकरे म्हणून नाही, वैभव नाईक स्वतःचा कनेक्ट म्हणून ते सहानुभूती जिंकले. नाही. उद्धव ठाकरे असं खूप आता तो उद्धव ठाकरेंचा करिश्मा किंवा शिवसेनेचा तसा राहिलेला नाही. तसा. आणि राणेंचा जो एक आपलो राणू म्हणजे आपलेपणाची भावना कोकणात जी होती ती आता 20 वर्षापूर्वीची आता नाही आहे. आणि मधल्या काळात पण तरी निलेश राणे फाईट मध्ये आहेत असं म्हणतात. त्याचं कारण निवडणुका जिंकण्यासाठीचं व्यवस्थापन जे Mechanism राणे त्यांचं. कुटुंबाला जमतं, तो त्याच्यामुळे निलेश राणे हे फाईट मध्ये आले. माझ्या मते वैभव नाईकांना एज आहे, पण ती अगदीच Okay. एकदम एक टफ फाईट. वैभव नाईक ही हा. फाईट जोरदार होईल आणि तिथे फायटिंग सुद्धा तेवढीच नंतर होणार असं रिपोर्ट आहे. म्हणजे नाही नाही, निवडणुकीच्या आधी झाली नाही, हे एक वैशिष्ट्य आहे त्या सगळ्यात कोरम आधीच मतदारसंघाचं. पूर्ण झालेलं आहे. तो आधी झालाय, बरोबर आहे तुझा, आधी झालाय. हा, तरी सुद्धा एज नाईकला, वैभव नाईकला दिसतो. ओके. सांगता येत नाही. फक्त जे तिथे गेलेले पत्रकार सांगतायत हा. त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेचा उबाठाचा कोकणात असलेला प्रभाव यावेळेला महायुतीने फार संशयात आणण्याचा प्रयत्न केला. त्याचं रिफ्लेक्शन या मतदारसंघात पडणार आहे का, मला इथे बसून सांगता येणार. ओके, दोन. मला तिथे रिपोर्ट्स थोडेसे आहेत सर, की महाराजांचा पुतळा पडण्याचं इम्प्रेशन त्या भागामध्ये आहे आणि त्याचा कदाचित फायदा वैभव नाईकला मिळण्याची शक्यता अधिक आहे. म्हणजे आता जो विषय अत्यंत चुरशीची निवडणूक आहे. महाराष्ट्रातले काही मतदारसंघ, मग अशी आम्ही चर्चा करताना राहुल सांगत होतो की 25 मतदारसंघ महाराष्ट्रातले असे आहेत की इट्स व्हेरी डिफिकल्ट टू प्रेडिक्ट. This is one त्यातला of हा them. एक मतदारसंघ आहे. पण तिथे आता तरी जे इनपुट्स मिळत आहेत त्याप्रमाणे वैभव नाईकांना थोडासा एज आहे असं वाटतंय, पण निश्चितपणे काही सांगता येत नाही अशी निवडणूक आहे. ओके, 3. मलाही ते म्हणायचं की काटेकी टक्कर आहे आणि वैभव नाईकला एज आहे. आणि त्याचं महत्वाचं कारण त्यांची स्वतःची इमेज. जर या दोन्ही नेत्यांमध्ये आपण कंपॅरिझन केलं तर वैभव नाईक थोडं सॉफ्ट आहे आणि तसं कोकणाला अग्रेसिव्ह नेतृत्व आवडतं. पण तरीही हे तुम्ही राणेंना सांगताय. राणेंना नाही, ओव्हरऑलच तिथे आपण नितेश म्हणजे कविता राणीला म्हणताय. कविता राणेंना सांगता असं म्हणतात ते. नाही, आणि वडील हे राजे आणि ते राजे. वडील खासदार आणि दोन्ही मुलं आमदार इथे, हे इक्वेशन लोक स्वीकारतात का ते बघायला पाहिजे. लोकांना फारसं आवडत नाही. पूर्ण जिल्हा मी साईडकडे गेल्यासारखं होईल. त्यातला एक भाग असा मुंबई आणि कोकण ह्याचं एक वेगळं नातं आहे. तर मुंबईमध्ये जे काही निकाल लागतील किंवा लोकांचं मतदारांचं जे काही असेल तिथे परिणाम होणार तो ओके. असं दिसतं. आणि मुंबईत जर उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेबद्दल फार सहानुभूती राहिली नाही तर तिकडे ती येणार नाही. हा, कारण ते नातं खूप जवळचं फक्त आहे. गर्दी हायपर किमान एक लोकल हा जो माणूस मुद्दा इकडे. आहे हा. त्याच्यामध्ये वैभव नाईक हे थोडेसे पुढे आहेत. राहुल? सांगितलं वैभव नाईक. ओके, तर वैभव नाईक यांना आघाडी, निलेश राणे हे पिछाडीवर या मतदारसंघामध्ये दिसतात. सिंधुदुर्ग मधल्या 2 मतदारसंघांचा हा आढावा होता. तिसरा मतदारसंघ सिंधुदुर्ग मधला 3 मतदारसंघांचा छोटासा जिल्हा आहे, पण राजकारणाच्या दृष्टीनं मात्र कळीचा आहे. सावंतवाडी मतदारसंघ, दीपक केसरकर पुन्हा एकदा शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक इथून लढवतात, धनुष्यबाणावर, आणि राजन तेली त्यांना टक्कर देतात. अर्थात राजन तेली यांचा पक्षप्रवेश अगदी शेवटच्या क्षणी झाला उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये. नारायण राणे यांच्यासोबत जे पक्ष सोडून गेलेले नेते होते त्यामधलं राजन तेली हे एक नाव होतं, पण अनेक वर्षांनंतर